अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आलं। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर शेतकरी नेते अजित काळे यांच्या नेतृत्वाखालील 3 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं। 15 महिला आणि 9 पुरुष या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आश्वासनानुसार 25 ऑगस्टला शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि मंत्र्यांची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास 1 सप्टेंबरला शेतकरी स्वतः 7,500 एकर जमिनीचा ताबा घेणार असा इशारा आंदोलकांनी दिलाय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज या ठिकाणी आले आणि त्यांनी बावनकुळे साहेबांबरोबर चर्चा करून आम्हाला एक आश्वासन दिलंय। मंगळवारी आणि बुधवारी आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे। बावनकुळे साहेबांची त्या बाबतीत ते बोललेले आहेत, त्यांच्यावर बैठक होणार आहे आणि त्याच्यानंतर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीसाठी 25 तारखेला तयार होऊन जाणार आहे। आणि महसूल मंत्री महोदयांनी विनंती केलेली आहे, पुढच्या वेळेस बैठक होईल, मग तर ही सगळं दूर होईल। म्हणजे जमीन वाटपाय शेतकऱ्यांना जमीन वाटप झालं पाहिजे, त्याच्याबद्दल शासनाचा कुठलाही दुराग्रह नाही किंवा वेगळी भूमिका नाही। शेतकऱ्यांना जमीन वाटपाना अगोदर खाजगी उद्योगांना देण्याची, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये रोष आहे। तो बरोबर आहे, मी काय तो समजू शकतो ना राग, पण आम्ही तो निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावू।